मुलगी त्या दिव्याची वाट आहे. स्त्री पुरुष समाजाचे पुढेकटक असून दोघांची भूमिका महत्त्वाची आहे. दोघांना समान हक्क, सन्मान आणि संधी देणे म्हणजे समानता होय. मात्र ही समानता केवळ कायद्यात न राहता ती विचारसरणीतही रुजणे गरजेचे आहे. घरकाम व मुलांच्या संगोपनाची जबाबदारी स्त्रीचीच मानली जाते, तर पुरुषाला कुटुंबाचा कर्ता मानले जाते. घरकामाचे श्रम अदृश्य समजले जाते. ही मानसिकता बदलण्यासाठी स्त्री पुरुषांनी समान जबाबदाऱ्या वाटून घ्यायला हव्यात. स्त्रीला केवळ आई, पत्नी व मुलगी या भूमिका पुढे मर्यादित ठेवणे, तिला तिच्या निर्णयाचा अधिकार आणि स्वातंत्र्य दिले ती स्वतःला व्यक्तिमत्व सिद्ध करू शकते. सावित्रीबाई फुले, झाशीची राणी लक्ष्मीबाई, मेरी अशा अनेक स्त्रियांनी समाजात कर्तृत्व सिद्ध केले आहे. यामुळे स्त्रीच्या समर्थनाला योग्य ते स्थान मिळू लागले. एका काळ असा होता बुद्धिवान स्त्री होती. एका काळ असा होता बुद्धिवान स्त्री होती. उंबरठ्याच्या चौकटीत स्वप्ने तिची अधुरी होती. उंबरठ्याच्या चौकटीत स्वप्ने तिची अधुरी होती. स्त्री पुरुष समानता समाजाच्या प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे. समानतेची मूल्य शिक्षणातून रुजवणे, परस्पर आदर ठेवणे व एकमेकांना पूरक मानणे हे समाजाची कर्तव्य आहे. परंतु एकदा जगात मुळात जाऊन पाहिले तर सजामी वृत्तीतून येणारी पुरुषी वर्चस्वाची मानसिकता व त्यातून निघणारी विवेकता बदलले नाही. उलट अंतःकरण हलवून टाकणाऱ्या प्रसंगी ती वाढलेलीच दिसते. उलट अंतःकरण हलवून टाकणाऱ्या प्रसंगी ती वाढलेलीच दिसते. आपल्या समाजात परंपरागत घराण्यांमुळे पुरुषी वर्चस्वाचा पाणीपोष होतोच, पण त्यातून स्त्रीबद्दल ठायसे निर्माण झाले असे दिसते. असेही दिसते. प्रत्येक घरातून कुटुंब प्रमुख म्हणून पुरुषाचे नावच निर्माण झाले असते. त्याऐवजी पुरुषाचे नाव त्याच्या पत्नीसमोर संयुक्तपणे लावले तरी पुष्कळ फरक पडू शकतो. स्त्री पुरुष समानता म्हणजे स्पर्धात्मक बरोबर नाही. तर घरातील आर्थिक, कौटुंबिक व सामाजिक निर्णय ज्या आतापर्यंत फक्त पुरुषच घेत होते त्या स्त्रियांचाही सहभाग असला पाहिजे. जेव्हा एक मुलगा शिकेल तेव्हा तो एकटा शाणा होईल. पण जेव्हा एक मुलगी शिकेल तेव्हा ती संपूर्ण कुटुंबाला शाणी करेल. स्त्री पुरुष के पीछे हो तो कमजोर नहीं सम्मान करती है. स्त्री पुरुष के आगे तो अहंकारी नहीं ढाल बनती है. और स्त्री पुरुष के साथ हो तो कदम पर साथ देते हैं. घरातील राज्य मूल्यांकनाचे स्तोत्र त्यांनी ही जबाबदारी आवडीने घेतली पाहिजे, पण त्यांना घेऊन दिली पाहिजे. मुलाचा संबंध शाळा समाजात येतो ते मुलांवर लोकशाहीनिष्ठ पद्धत, संवेदनशीलता, वैज्ञानिक दृष्टिकोन आदी जोपासना फक्त शाळेत नव्हता ती समाजातही झाली पाहिजे. मार्ग कठीण होता परी तू कधी न खचली. उगवत्या सूर्यासमोर तू सदा चमकली. अलंकार शौर्याचा लेऊन तू कशी सजली. तुझ्या पराक्रमाला पाहून दुनिया घेतली. स्त्री पुरुष समानतेमुळे समाज अधिक विकसित होतो. स्त्रियांना प्रोत्साहन दिले तर ते संपूर्ण समाजाच्या प्रगतीसाठी फायदेशीर ठरेल. नुसतं स्त्री पुरुष समानता म्हणल्याने समानता येणार आहे का? जर स्त्रीवर अन्याय अत्याचार करून जर पुरुष निर्दोष ठरत असेल तर मग स्त्री का नाही? आणि जेव्हा स्त्री पुरुष जोपासणारा समाज तयार होतो तर प्रत्येक क्षेत्रात मुलांपेक्षा मुली अग्रेसर होताना दिसतील. लोकसंख्येच्या निम्म्यात महिलांना अधिकार दिला तर आपल्या भारत देशाच्या प्रगतीला आणि प्रत्येक भारताचे भारत महासत्ता स्वप्न पूर्ण होईल. हीच परिस्थिती जेव्हा भारतामध्ये बदलेल तेव्हाच खऱ्या अर्थाने स्त्री पुरुष समानता लागते. हे सत्य आहे आणि तथ्य आहे. स्वातंत्र्यपूर्वीची कथा. एकदा भगिनी निवेदितासोबत एक पुढारी व्यक्ती चर्चा संपल्यानंतर भगिनी निवेदिता पुढारी व्यक्तीला विचारतात, तुम्ही चर्चेला तुमच्या पत्नीला सोबत का घेऊन आला नाही? तेव्हा तो पुढारी व्यक्ती म्हणतो, आमच्या परंपरेत पत्नीला सोबत घेऊन येणं बसत नाही, पण मी माझ्या पत्नीला चर्चेला सोबत घेऊन आलो. तेव्हा भगिनी निवेदिता म्हणतात, जर तुम्ही स्वतःच्या पत्नीला स्वातंत्र्य देऊ शकत नाही तर मग तुम्ही या भारत देशाला स्वातंत्र्य देण्याच्या गोष्टी कशा बोलू शकाल? तू जिजाऊ तू सावित्री, तू अहिल्याची लेक आहे. तू कल्पना तू सुविधा आकाशात तुझी झेप आहे. शेवटी जाता मी एवढेच म्हणेन, मुलगा मुलगी एक समान, दोघे उंचावतील देशाची मान. मुलगा मुलगी भेद नको, मुलगी झाली खेद नको. धन्यवाद.